शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात. शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात. केवढं मोठं भाग्य असतं, केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपल्या सोबत असतात. आजपर्यंत अनेक मान्यवरांनी विद्यालयास भेट दिली व विद्यालयाच्या कार्याची व विविध उपक्रमांची माहिती घेतली. त्यांनी विद्यालयाच्या कार्याचे कौतुक करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रामुख्याने थोर समाजवादी नेते स्वर्गीय S.M. जोशी, साथी नानासाहेब गोरे, युवक बिरादरीचे पद्मश्री क्रांती शहा, पद्मश्री विभूषित डॉक्टर विजयकुमार शहा, कणकवली येथील सर्वोदयी विचारवंत अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पणतू श्री नरेंद्र पाटील, श्री चंद्रकांत पाटगावकर, श्री सुंदरराव सोळंकी व माननीय श्री अनंतराव आसगावकर सर, श्री अनंतराव देशपांडे, माननीय श्री प्रकाश मोहाडेकर. एकची धर्म जगाला प्रेमर पावे, प्रभूची लेकरे सारी दयाला सर्वही प्यारी. तुच्छले खावे जगाला प्रेम अर्पावे. तसेच समाजवादी विचारवंत भाई वैद्य, सुधाताई वर्दे, सारे पाटील यांनी संस्थेस भेट देऊन समाधान व्यक्त केले. याचबरोबर प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना झेलम परांजपे यांनीही विद्यालयास सदिच्छा भेट दिली होती. याचबरोबर सोलापूर येथील विचारवंत निर्मल कुमार फडकुले यांनीही विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. सदा ते देतची गावे जगाला प्रेमर पावे. तसेच कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज व खासदार बापूसाहेब काळदाते यांनी संस्थेस भेट देऊन समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर थोर साहित्यिक वि.स. खांडेकर, साहित्यिक ग.प्र. प्रधान, कवी वसंत बापट, कवी यदुनाथ थत्ते, शाहीर लीलाधर हेगडे, साने गुरुजी जीवनगाथेचे निर्मितीकार राजा मंगळवेडेकर, तत्कालीन शिक्षण मंत्री सदानंद वर्दे या थोर साहित्यिकांनी विद्यालयास भेट दिली. तसेच चित्रपट कलावंत व समाजवादी विचारसरणीचे ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय निळू फुले तसेच रामनगरकर यांनीही विद्यालयास भेट दिली. याचबरोबर ज्येष्ठ समाजवादी नेते श्याम पटवर्धन, राधानगरीचे प्रसिद्ध वक्ते शंकर धोंडी पाटील, कौलवचे ॲडव्होकेट अरुण सोनाळकर, नर्मदा आंदोलनाच्या नेत्या सुनीता सूर, जम्मू काश्मीरचे राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते कुलदीप सिंग, श्री चिमन लोकूर, राष्ट्रसेवा दलाचे श्री सुभाष वारे, कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष V.B. पाटील, तसेच स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी रत्नापन्ना कुंभार, हातकणंगले मतदारसंघाचे खासदार श्री राजू शेट्टी, तसेच शिरोळ तालुका मतदारसंघाचे आमदार उल्हास पाटील यांनीही शाळेस सदिच्छा भेट दिली आहे. साने गुरुजी विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक हात राबत आहेत. त्यामध्ये साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रावसाहेब पाटील, उपाध्यक्ष श्री प्रभाकर कनवाडकर, संस्थेचे संचालक श्री विष्णू लोखंडे व सर्व संचालक वर्गाचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. विद्यालयातील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यालयातील माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, समाजातील ज्ञात अज्ञात दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून आणि संस्थेवर असलेल्या प्रेमातून संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा, दयाने प्रेममय भावे जगाला प्रेमर पावे. जून 1967 रोजी लावलेल्या
ज्ञानरूपी रोपट्याचे रूपांतर आता वटवृक्षामध्ये झाले आहे. साने गुरुजी शिक्षण संस्था संचलित साने गुरुजी विद्यालयाने 50व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यालयास सन 2005 पासून शासनाकडून वेतनेतर अनुदान हे अल्प व अनियमित मिळत आहे. शासनाच्या सदरच्या धोरणामुळे विद्यालयास भौतिक सुविधा करणे शक्य होत नाही. सन 2017-18 हे विद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने विद्यालयामध्ये भौतिक सुविधा विकसित करण्याचा विद्यालयाचा मनोदय आहे. शाळेमध्ये सुसज्ज ग्रंथालय, सुसज्ज व्यायामशाळा, प्रसाधनगृहाचे नूतनीकरण, प्रयोगशाळेचे नूतनीकरण तसेच सुसज्ज संगणक कक्षाची आवश्यकता आहे. सदरच्या सुविधांसाठी समाजातील विविध संस्था, दानशूर व्यक्ती व माजी विद्यार्थी यांना विद्यालयामार्फत आम्ही आर्थिक मदतीचे आवाहन करीत आहोत. तरी सदरच्या आवाहनास आपण सकारात्मक प्रतिसाद देऊन सढळ हाताने मदत करावी ही विनंती. परार्था प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे.